आणि या सुंदरशा दिवसाबद्दल, या समयाबद्दल देवाला धन्यवाद देऊया, देवाचे आभार मानूया. कारण तो देव जो आहे प्रत्येक दिवस आम्हाला जगण्याकरता देत आहे आणि प्रत्येक दिवशी तो आपली कृपा आपल्या सर्वांना अद्भुतरित्या नाविन्याने पुरवित आहे. आणि म्हणून त्या देवाची स्तुती असो, त्याला धन्यवाद असो. आजच्या मननाकरिता आपण थेसलोनिकरास दुसरे पत्र याचा 2रा अध्याय आणि 13 ते 16 वचने या समय आपण वाचणार आहोत. बंधुजनो, प्रभूच्या प्रियजनांनो, तुम्हाविषयी आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे, कारण आत्म्याच्या द्वारे होणाऱ्या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हाला प्रथम फळ म्हणून तारण्यासाठी निवडिले आहे. त्याने तुम्हास आमच्या सुवार्तेच्या द्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे. तर मग बंधूंनो, स्थिर राहा आणि तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे संप्रदाय तुम्हाला शिकविले ते बळकट धरून राहा. आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून युगानुयुगाचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली, तो देव आपला पिता तुमच्या मनाचे सांत्वन करो आणि प्रत्येक चांगल्या कृतीत व उक्तीत तुम्हा स्थिर करो. वाचलेली वचने परमेश्वर आम्हा प्रत्येकांसाठी आशीर्वादित करो. आणि जो परमेश्वर ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला आहे आणि ज्या परमेश्वराने आम्हाला आपली कृपा पुरवली आहे, तो परमेश्वर जो आहे आम्हाला सर्व परिस्थितीमध्ये चालविण्यास, सांभाळण्यास तो सामर्थ्यवान परमेश्वर आहे. आणि म्हणून वचन 16 मध्ये म्हटलं आहे, आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आणि ज्याने आपल्यावर प्रीती केली, ज्याने आपल्यावर प्रीती करून युगानुयुगाचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली, तो देव आपला पिता. या वचनामध्ये आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून युगानुयुगाचे सांत्वन दिले. ज्याने आपल्यावर प्रीती करून, जो परमेश्वर आमच्यावरती युगादी कालापूर्वीपासून जो प्रीती करत आहे आणि ती प्रीती त्याने सातत्याने त्याने आम्हावर केली आहे. आणि असं म्हटलं की आपल्यावर प्रीती करून युगानुयुगाचे सांत्वन व चांगली आशा, जी सांत्वन ह्या प्रीती करणाऱ्या परमेश्वराने आम्हाला दिला आहे, ते युगानुयुगीच आहे. युगानुयुग आम्हाला सांत्वन देणारा परमेश्वर आम्हाला पिता म्हणून ख्रिस्त येशू मध्ये लाभला आहे. आणि ही आमच्यासाठी फार मोठी उपलब्धता आहे. की म्हणा परमेश्वराचं जे प्रेम आमच्यावरती आहे आणि परमेश्वर जी प्रीती आम्हावर करत आहे, आणि त्यानुसार परमेश्वराला असे वाटते, त्यानुसार त्या प्रीतीला अनुसरून देवाला असं वाटतंय की आम्हाला युगानुयुगीचं सांत्वन द्यावे. एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याला सांत्वन देतो, त्यामध्ये काही प्रकारे त्रुटी उणीवता असू शकतात आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींची कमतरता असू शकते. परंतु देव आपल्या लोकांना युगानुयुगीचं सांत्वन देणारा परमेश्वर आहे. आम्हाला भूतकाळात देखील सांत्वनाची गरज होती, आज वर्तमान काळातही आम्हाला सांत्वनाची गरज आहे आणि भविष्य काळातही आम्हाला सांत्वनाची गरज आहे. आणि युगानुयुग हे सांत्वन आम्हाला मिळावं अशी देवाची इच्छा आहे. आणि देव त्यानुसार आपलं कार्य करीत आहे आणि ते सांत्वन आपल्या लोकांना, आपल्या प्रियजनांना तो पुरवित आहे. आणि असं म्हटलंय की चांगली आशा कृपेने दिली. चांगली आशा कृपेने देवाने आम्हाला दिली आहे. चांगली म्हणजे ज्या आशेमध्ये सर्वतोपरी सर्व काही चांगलं आणि जे उत्तम ते आहे. आणि म्हणून ती आशा आपल्याला देणारा किंवा युगानुयुगीचे सांत्वन आम्हाला देणारा
हा परमेश्वर जो आहे आपला पिता आहे. अशा परमेश्वराला पिता म्हणण्याचा अधिकार आम्हा मनुष्याला मिळावा आणि आम्ही त्याला पिता म्हणावे, किंवा ही अद्भुत गोष्ट काढणारा स्वतः परमेश्वर आहे. आणि म्हणून तो स्तुतीस पात्र, भयास योग्य आणि आदर सन्मानास योग्य असा परमेश्वर आहे. वचन 17 असं म्हटलं आहे, तुमच्या मनाचे सांत्वन करो आणि प्रत्येक चांगल्या कृतीत व उक्तीत तुम्हा स्थिर करो. हा जो परमेश्वर आहे आमच्या मनाचे सांत्वन करणारा परमेश्वर आहे. आणि प्रत्येक चांगल्या कृतीत म्हणजे चांगल्या गोष्टी, चांगलं कार्य जे काही आम्ही ख्रिस्त येशू मध्ये असताना करत आहोत, ती कृती आम्ही करत असताना, ते कार्य करत असताना आम्हाला त्यामध्ये स्थिर ठेवणारा परमेश्वर आहे. देवाची इच्छा आहे की परिस्थिती कशी असो आणि वातावरण कशाही प्रकारे असो, आम्हाला अनुकूल असं वातावरण असतं की आम्हाला प्रतिकूल असं वातावरण असतं, परंतु त्या सर्व परिस्थितीमध्ये आम्ही स्थिर राहायची देवाची इच्छा आहे. आणि देव आम्हाला त्या गोष्टीमध्ये स्थिर ठेवाव्यास समर्थ आहे. ज्या गोष्टीसाठी त्यांनी आम्हाला नेमलं आहे, त्या काही गोष्टी आम्ही पाहण्याचा प्रयत्न करूया. वचन 13 असं म्हटलं आहे, बंधुजनो, प्रभूच्या प्रियजनांनो, तुम्हाविषयी आम्ही देवाची उपासना नेहमी केली पाहिजे, कारण आत्म्याच्या द्वारे होणाऱ्या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हाला प्रथम फळ म्हणून तारणासाठी निवडले. देवाने आम्हाला प्रथम फळ म्हणून तारणासाठी त्यांनी आमची निवड केली. ही आमच्यासाठी फार उदारतापूर्वक केलेली परमेश्वराची उदारता आणि महानता, या पाठीमागे परमेश्वराचं अद्भुत असं प्रेम आहे. आणि ते अद्भुत असं प्रेम देव आपल्या क्रियाच्या द्वारे, आपल्या कार्याच्या द्वारे आमच्या बरोबर जे काही उत्तम आणि चांगल्या गोष्टी जो तो करत आहे त्याद्वारे तो प्रगट करीतो. आणि म्हणून इथं म्हटलं आहे की म्हणून तारणासाठी निवडिले आहे. देवाने जर तारणासाठी आम्हाला निवडलं नसतं तर कदाचित आमचं तारण होणं अशक्य होत आणि कदाचित आम्ही त्या देवाला ओळखू शकलो नसतो. त्या देवाबरोबर आमचा काही समेट झाला नसता, किंवा त्याच्याबरोबर आम्हाला काही सहभागिता लाभली नसती. परंतु देवाने तारणासाठी आम्हाला निवड, ही देवाचा जो संकल्प आहे, देवाची ही जी इच्छा आहे, खरोखर देवाला धन्यवाद द्यावा, देवाला आदर आणि महिमा मिळावा आणि देवाची आराधना करावी आणि देवावरती प्रीती करावी, अशा प्रकारचं त्याचं कृत्य आहे. आणि म्हणून त्या देवाची स्तुती असो, त्या देवाला धन्यवाद असो. वचन 14 असं म्हटलं आहे, त्यात त्याने तुम्हास आमच्या सुवार्तेच्या द्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले. त्याने प्रथमतः त्यांनी आम्हाला तारणासाठी निवडिले. आणि 14 म्हटलं आहे की ख्रिस्ताचे गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले. ख्रिस्ताचं गौरव प्राप्त करून घेण्यासाठी. खरं पाहिलं असतं आमच्याकडून आमच्या प्रभूला, येशू ख्रिस्ताला गौरव मिळाला पाहिजे. आमच्याकडून देवाला गौरव मिळाला पाहिजे. आमच्या सेवेच्या द्वारा देवाला गौरव मिळाला पाहिजे. आमच्या कार्याच्या द्वारे देवाला गौरव मिळाला पाहिजे. आमच्या जीवनाच्या द्वारे देवाला गौरव मिळावं, यास परमेश्वर योग्य आणि पात्र आहे. परंतु या वचनात म्हटल्याप्रमाणे ख्रिस्ताचे गौरव प्राप्त करून घेण्यासाठी, ख्रिस्ताचे गौरव प्राप्त करून घेण्यासाठी देवाने आम्हाला पाचारण केले. ख्रिस्ताचं गौरव म्हणजे जो ख्रिस्त जसा आहे तसे आम्ही होणे. ख्रिस्ताचं गौरव म्हणजे जसा ख्रिस्त, जसा प्रभू आहे त्याच्यासारखे आम्ही होणे, म्हणजे ख्रिस्ताचं गौरव आम्हाला प्राप्त होणे.
आणि एक दिवस देवाने असा नेमला आहे आपल्या पवित्र लोकांसाठी, आपल्या मंडळीसाठी, आपल्या विश्वासणाऱ्यांसाठी, की एक दिवस तो परमेश्वर आपल्या पुत्रासमान आम्हाला बनवणार आहे. आपल्या ख्रिस्तासारखं तो आम्हाला बनवणार आहे आणि आम्ही त्याच्यासाठी होणार आहोत. म्हणजे त्याचं गौरव जे आहे ते आम्ही प्राप्त करणार आहोत. गौरव स्वतःहून आम्हाला ते सर्व देणार आहे आणि त्याच्या प्रगट होण्याच्या समय, आमच्या आगमन समय, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमन समय ह्या गोष्टी पूर्णत्वास आणि सिद्धीस जाणार आहे. आणि म्हणून त्या दिवसाची आम्ही वाट पाहत आहोत. त्या दिवसाची आम्हाला आशा आहे आणि ती आशा धरून आम्ही ह्या जगामध्ये जगत आहोत. आणि म्हणून ती चांगली आशा त्याने आम्हाला दिली आहे आणि त्या चांगल्या आशेच्या द्वारे प्रत्येक विश्वासणाऱ्याला एक आपल्या हृदयामध्ये एक सांत्वन आहे. अन्यथा आमच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ते आम्हाला अनुकूल नाही, ते आम्हाला प्रतिकूल असं आहे आणि दिवसेंदिवस ही प्रतिकूलता वाढत जात आहे. परंतु अशाही परिस्थितीमध्ये आमच्या प्रभूची आमच्याकडून ही इच्छा आहे की आम्ही त्या सर्व परिस्थितीमध्ये स्थिर राहावं आणि ख्रिस्ताचं गौरव प्राप्त करून घेण्यासाठी जे देवाने आम्हाला पाचारण केलं आहे ते पाचारण समजून किंवा त्या पाचारणाकडे आपलं लक्ष, आपलं चित्त ठेवून ते गौरव प्राप्त करून घेण्यासाठी ख्रिस्त येशू मध्ये आम्ही सर्वदा स्थिर राहावं, निर्भय राहावं आणि प्रभूचं गौरव आम्ही आपल्या जीवनाच्या द्वारे, कार्याच्या द्वारे करत राहावं अशी त्याची इच्छा आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी वचन 15 मध्ये म्हटल्याप्रमाणे, तर मग बंधूंनो स्थिर राहा. पौलुस विश्वासणाऱ्यांना म्हणत आहे, तर मग बंधूंनो स्थिर राहा. मनुष्य संकट समय आपल्या अंतःकरणामध्ये अस्थिर होण्याची शक्यता सर्वात जास्त असते, दाट असते आणि अस्थिर झाल्याने मनुष्य बेचैन होऊ शकतो, विश्वासापासून बळकू शकतो आणि म्हणून त्याला स्थिर राहण्याची नितांत गरज आहे. असं म्हटलं आहे, स्थिर रहा आणि तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे संप्रदाय तुम्हास शिकविले ते बळकट धरून राहा. जे संप्रदाय, जे शिक्षण, जी व्यवस्था, जे पत्राच्या द्वारे, तोंडी शिकविण्याद्वारे जे काही दिले आहेत ते बळकट धरून राहा. आज आम्हाला आमच्या प्रभूला बळकट धरून राहण्याची नितांत गरज आहे. आज आम्हाला जो विश्वास प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या अंतःकरणात दिला आहे तो विश्वासाला बळकट धरून राहण्याची नितांत गरज आहे. सोबत जी आशा प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला दिली आहे ती त्या आशेला बळकट धरून राहण्याची नितांत गरज आहे. त्याचबरोबर प्रभूच्या मागे चालण्याची आणि त्याच्या वचनाला धरून बळकट धरून राहण्याची नितांत गरज आहे. कारण दिवस वाईट आहे आणि त्या वाईट दिवसामध्ये आम्हाला जे सत्य आहे, जे जे ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला प्राप्त झाला आहे त्याला बळकट धरून राहण्याची गरज आहे. जे ख्रिस्ताने आम्हाला आपलं जीवन दिलं आहे, जे जीवन आम्हाला त्याने दिलं आहे ते जीवनाला बळकट धरून राहण्याची गरज आहे. आणि पुष्कळ गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये स्थिर राहून त्या गोष्टींना बळकट धरून राहण्याची आम्हाला या दिवसामध्ये नितांत गरज आहे. आणि देव निश्चित अर्थाने तुम्हाला आणि मला तसं करण्यास सहाय्य करू. परंतु देवाचा याच्या पाठीमागे असणारा जो संकल्प आहे, देवाच्या ज्या योजना आहेत, निश्चित अर्थाने तुमच्यासाठी, माझ्यासाठी, देवाच्या निवडलेल्या लोकांसाठी निश्चित अर्थाने
उत्तम आणि चांगले आहेत. आणि म्हणून रोमकराच्या पत्रात 8व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी 28-29 वचनामध्ये म्हटल्याप्रमाणे की देवाच्या संकल्पाप्रमाणे बोलाविल्यास आणि देवावर प्रीती करणाऱ्यास त्यांच्या जीवनामध्ये जे काही घडते ते सर्व काही मिळून त्यांच्यासाठी कल्याणकारक असं आहे. आणि त्या विश्वासाने आम्ही त्या प्रभूमध्ये स्थिर राहण्याची आजही नितांत गरज आहे. एखादा व्यक्ती, एखादा बंधू विश्वासामध्ये कितीही जुना असो आणि कितीही बळकट असो, परंतु त्याच्या विश्वासाला आणि त्याच्या स्थिरतेला हलविणाऱ्या गोष्टी आमच्या आजूबाजूला घडताना आम्हाला दिसणार आणि दिसत आहे. परंतु अशाही परिस्थितीमध्ये आमच्या प्रभूशी प्रामाणिक राहणे, त्या सत्यामध्ये टिकून राहणे, त्याच्यामध्ये स्थिर राहणे हे नितांत गरजेचं आहे. सर्व काही करणारा परमेश्वर आहे. आम्हाला स्थिर ठेवणारा परमेश्वर आहे. आम्हाला सांत्वन देणारा परमेश्वर आहे. आम्हाला आशा देणारा परमेश्वर आहे. आमच्या आशा पूर्ण करणारा परमेश्वर आहे. ख्रिस्ताचं गौरव आम्हाला प्राप्त करून देणारा स्वतः परमेश्वर आहे. म्हणजे सर्व काही करणारा परमेश्वर आहे. परंतु आमची जी जबाबदारी आहे या दिवसामध्ये ख्रिस्ती विश्वास त्यांची जबाबदारी आहे की प्रभूमध्ये त्यांनी स्थिर आणि अढळ आणि निर्भय त्यांनी राहावं आणि प्रभूसाठी त्यांनी सर्वदा उभं राहावं आणि प्रभूच्या गौरवासाठी त्यांचं जीवन आहे. आम्हा प्रत्येकाचं जीवन प्रभूच्या गौरवासाठी आहे. आणि म्हणून याची नितांत गरज आहे की देवाची इच्छा आमच्या जीवनामध्ये काय आहे ही जाणून समजून त्यानुसार त्या इच्छेला समर्पित होऊन जीवन जगण्याची गरज आहे. आणि म्हणून वचन 17 म्हटल्याप्रमाणे की तुमच्या मनाचे सांत्वन करो आणि प्रत्येक चांगल्या कृतीत व उक्तीत तुम्हा स्थिर करो. आमचं ख्रिस्ती जीवन आम्ही जे प्रभूमध्ये जे काही जीवन आतापर्यंत जगलो आहोत आणि इथून पुढेही जे जीवन देवाने आम्हाला दिलं आहे या पृथ्वीवर जगण्यासाठी, ते किती आहे आम्हाला माहिती नाही. परंतु त्या समयामध्ये, त्या जीवन कालामध्ये आम्ही चांगल्या कृतीत आणि उक्तीत स्थिर राहावं आणि हे स्थिर करणारा स्वतः परमेश्वर आहे. आणि अशा परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया, त्याची स्तुती आणि प्रशंसा करूया, त्याचे आभार मानूया की तो प्रति दिवशी आम्हाला आपल्या कृपेने आम्हाला अशी संधी उपलब्ध करून देत आहे. आणि ह्या जगातही, या दुष्ट युगातही तो आम्हाला सुरक्षित ठेवत आहे, आमचा सांभाळ करीत आहे, आमचा प्रतिपाळ करीत आहे आणि आम्हाला त्याच्या मार्गाने तो चालवित आहे. वचनात म्हटल्याप्रमाणे मी माझ्या नावाकरता तुला नीतीच्या मार्गाने चालवित. त्या नीतीच्या मार्गाने चालविणारा जो परमेश्वर आहे त्याच्या नावाकरता आम्हाला त्याच्या मार्गाने चालविणारा तो स्वतः खुद परमेश्वर आहे.